ई चलन प्रकार रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं प्रदीप राठोड यांनी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या आजच्या 13व्या दिवशी आमदार अमल महाडिक यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदीप राठोड यांची फोनवर चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनी ई चलन रद्दच्या विषयावर मुंबईत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर प्रदीप राठोड यांनी उपोषण मागे घेतलं। राज्यातील सर्वच वाहतूकदारांचा थकीत दंड माफ करावा आणि सध्याची जाचक ई चलन प्रणाली कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार समन्वय समितीकडून होतीये। यासह अन्य मागण्यांसाठी यापूर्वीच प्रदीप राठोड यांनी जुलै महिन्यात आमरण उपोषण आंदोलन छेडलं होतं। त्यावेळी परिवहन मंत्र्यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली होती, पण प्रत्यक्षात कसलीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे प्रदीप राठोड यांनी 15 ऑगस्टपासून पुन्हा उपोषण सुरू केलं। त्यांच्या उपोषणाला राज्यभरातील विविध वाहतूकदार संघटनांचं पाठबळ मिळालं। या आमरण उपोषणाचा आज 13वा दिवस होता। तत्पूर्वी रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राठोड यांच्या उपोषणाची दखल घेतली होती। तर आज आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समिती सदस्यांची भेट घेतली। याच्यावर कुठेतरी कंट्रोल व्हावं या निमित्ताने जे नियमावली केलेली आहे त्यातले जे बदल करायचे असतील हे सगळं आपण चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका सरकारची आहे। म्हणून आज मी इथं विनंती केली। या विनंतीला मान देऊन मी असेल, मिंचेकर साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा जिल्ह्यातील राजकीय सर्व मंडळी असतील, हे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी विनंती केली। याचा मान राखून आज राठोड साहेबांनी आंदोलन मागे घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि या संदर्भामध्ये सरकारही आम्ही सगळे मिळून यामध्ये जे आपल्यासाठी वाहतूक संघटनेला मदत करता येईल ती करण्याची आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आमदार अमल महाडिक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपोषणकर्ते प्रदीप राठोड यांची फोनद्वारे चर्चा घडवून आणली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी समन्वय समितीसोबत मुंबईत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर प्रदीप राठोड यांनी उपोषण मागे घेतलं। आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुजित मिंचेकर, माणिक पाटील सुवेकर यांच्या हस्ते सरबत घेऊन या उपोषणाची सांगता झाली। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा विषय थोडासा 100% माफ होईल का नाही होईल हे मी आताच सांगणं कठीण आहे, परंतु वाहतूकदारांच्यावर अन्याय झालेला आहे याची मला देखील जाणीव आहे। आणि त्या दृष्टीनं 15 सप्टेंबरच्या आत वाहतूकदारांच्या समन्वय समिती बरोबर मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार अमल महाडिक साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन जितक्या जास्तीत जास्त टक्के हा दंड कसा माफ करता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील। ट्रक, टेम्पो, खासगी आराम बस आणि वाहतूकदारांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारला करोडो रुपयांचा कर मिळतो। अशावेळी राज्य सरकारनं वाहतूकदारांच्या समस्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। यावेळी सतीशचंद्र कांबळे, प्रकाश केसरकर, गौरव कुसाळे, मनोज चौगुले, रफिक रावतर, दिलदार मुजावर, संजय जाधव, किरण पडवळ, दीपक कस्तुरे, अमित भोसले, सुभाष शेटे, ईश्वर चन्नी, राजू ढाले उपस्थित होते।